मोदींच्या संकल्पनेतनं जन्माला आलेली मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन महाराष्ट्राला कर्जाच्या दरीत ढकलणार आहे असा गंभीर आरोप केलाय काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नारायण राणेंनी। आणि हा आरोप करताना नारायण राणेंनी काही गणितं देखील मांडलेली आहेत, काही आकडेवारी समोर ठेवलेली आहे। नेमकं काय म्हटलेलं आहे नारायण राणेंनी बघूया। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन नरेंद्र मोदींचा महत्वाकांक्षी प्रकल्प, ज्याचा खर्च जवळपास 98,000 कोटींच्या घरात आहे। पण मोदींचं हे सोनेरी स्वप्न राज्याला आर्थिक पारतंत्र्यात टाकेल अशी भीती नारायण राणे यांनी व्यक्त केली आहे। जपाननं 50 वर्षाच्या मुदतीवर बुलेट ट्रेनसाठी 2% व्याज दरानं कर्ज देण्याची तयारी दाखवली आहे। मात्र त्या बदल्यात बुलेट ट्रेनचं काम जपानच्याच कंपनीला देण्याची अटही घातली आहे। शिवाय 50 वर्षांनंतर कर्जाची रक्कम येनमध्ये परत करावी लागणार आहे, ज्याचा दर भारतीय रुपयापेक्षा जास्त आहे। त्यामुळे हा व्यवहार परवडणारा नाही। त्यामुळे बुलेट ट्रेनसाठी घेतलेलं कर्ज परत करण्याच्या स्थितीत महाराष्ट्र राहणार नाही असं राणेंनी म्हटलंय। जर आपण 100 रुपयाचं त्यांना काम दिलं तर 100 रुपये कामाचं ते टेंडर करतात आणि भारतातल्या कंपन्याचं काम देतात, L&T सारख्या कंपनीला काम देतात। 100 रुपयाचं काम जपानला दिलं, जपान तेच काम 60 रुपयात इंडियन कंपनीला देतं आणि करून घेतं। म्हणजे बसल्या जागी ते 40 रुपये 40% अधिक एन मध्ये जे काही वाढलेले असतील ते पैसे। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनमुळे व्यापार उद्योगाला बळ मिळेल असा दावा आहे। ताशी किमान 300 ते 350 किलोमीटर वेगानं बुलेट ट्रेनचा प्रवास होईल। 505 किलोमीटरचं मुंबई अहमदाबाद अंतर ही बुलेट ट्रेन केवळ 2 तासात पार करेल। 900 ते 1200 आसन क्षमतेची बुलेट ट्रेन दररोज 33 फेऱ्या करेल। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं किमान भाडं 2800 रुपये असेल। बुलेट ट्रेनचा 21 किलोमीटरचा प्रवास हा समुद्राच्या खालून बोगद्यातून होईल। 2024 पासून मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रत्यक्षात धावायला सुरुवात होईल। मात्र मोदींना सगळंच गुजरातला का घेऊन जायचंय असा सवाल करून काँग्रेसनं बुलेट ट्रेनच्या उद्देशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। बुलेट ट्रेन नाही विदर्भात देवेंद्र नेत, मला सांगा मोदींना बुलेट ट्रेन न्या तुम्ही विदर्भात, नाही ती गुजरातमध्ये सुरतमध्ये नेत आहेत। मुंबईचे उद्योग तिकडे जावे हे प्रयत्न चाललेले आहेत का डायमंड व्यापारी सगळे सुरतला गेलेत। त्यामुळे महाराष्ट्राचं नाही मुंबईचं महत्व कमी करण्याचं काम मोदी करतायत आणि त्याला साथ देवेंद्र फडणवीस देत आहेत। महाराष्ट्रावर सध्या 4 लाख कोटींचं कर्ज आहे। एकूण अर्थसंकल्पाच्या 26%पेक्षा जास्त कर्ज राज्य सरकार घेऊ शकत नाही। अशा स्थितीत राज्याला बुलेट ट्रेनचा सोस परवडणार आहे का? मुंबईची लोकल सुपरफास्ट ट्रेनचा पुरता बोजवारा उडालेला असताना ऋण काढून सण साजरा करायची गरज आहे का? अशा जुन्याच प्रश्नांची मालिका आता नव्यानं समोर आली आहे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, मुंबई।